CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. आम्ही हे कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं आणि कळवा रुग्णालयात या सगळ्यामध्ये प्रकरणात पंचनामा झाल्यानंतर आता हे शव पोस्टमार्टमसाठी जे रुग्णालयात घेऊन जात आहेत आणि इथे बघतोय या व्हॅनमधनं हे शव आता जे रुग्णालयात नेलं जाईल. जे रुग्णालयात शवविच्छेदन केलं जाणार आणि शवविच्छेदनानंतर हे जे शव आहे अक्षय शिंदे त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द करणार आहे. इथे आपण बघतोय कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. कारण ज्या प्रकारे काल साधारणपणे सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान ही सगळी घटना झाली, ज्यामध्ये अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती आणि त्यामध्ये स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि गोळ्या झाडल्यानंतर अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचं जे शव आहे ते कळवा रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पहाटेच्या वेळी इथे न्यायाधीश आले. न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा झाला. कुटुंबांचे त्यासोबत न्यायाधीशांचे जबाब नोंदवले गेले आणि त्यानंतर सगळी ही प्रोसेस झाल्यानंतर आता हे शव अक्षय शिंदेचं जे अक्षय शिंदेचं जे शव आहे ते जे रुग्णालयात नेलं जाईल. जे रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम इथे केलं जाणार आहे आणि पोस्टमार्टम झाल्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना हे शव सुपूर्द केलं जाणार आहे, त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मात्र पूर्ण चौकशी करावी अशी कुटुंबियांची मागणी आहे. चौकशी झाल्यानंतरच आम्ही हे शव ताब्यात घेऊ असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि इथे आपण बघतोय या ॲम्ब्युलन्समधनं जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आता हे अक्षय शिंदेचं शव हे जात आहे. कुटुंबियांशी आपण प्रतिक्रिया घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की जरी पोस्टमार्टम करण्यात आलं तरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. चौकशी झाल्यानंतरच आम्ही हे शव ताब्यात घेऊ. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.